नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण हे बघू शकतात, हे आहे आपली केळी. आपण ही केळी SRT पद्धतीने लागवड केली. हे आपलं हे पहिलं वर्ष आहे. हे SRT पद्धतीत लागवड करताना आपली मेहनत खूप कमी लागते. यात मजूर कमी लागतात. बैलजोडी, नांगर, वखर किंवा निंदणी याची कशाचीच गरज पडत नाही. आपण म्हणू शकतात की आता हे केळी आहे कशी. यात हे जे तण आहे, आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मार्गदर्शन केले जातं. त्या पद्धतीनं आपण या तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रित करतो. जे आहे ते तण जसेचं तसं आपण जमीनमध्ये म्हणजे कुजवतो. याच्या ज्या मुळ्या आहे, गवताच्या मुळ्या आहेत, जोपर्यंत खोल गेलेल्या आहेत तोपर्यंत ते पोकळी निर्माण करतात सुकल्याच्या नंतर. आणि आपण हे जे पीक आहे, कुठलंही जे पीक असतं त्या पिकाला आपण काय करतो, त्याचे जे खोड असतं हे जमिनीत जसं आहे तसं न खोदता, बाहेर न काढता जसं आहे तसंच ठेवतो. आता ही केळी आहे, केळीचे जे खोड आहेत, हे जे पील आहेत, हे कापून हे जसंच्या तसं म्हणजे त्याच्या जे मुळ्या आहेत त्यांना आपण डिस्टर्ब करणार नाही. जिथपर्यंत खोल गेलेल्या आहेत या तशाच्या तशा त्याला सुकवणार आहेत. त्या कशा सुकवणार, आपल्याला वेळोवेळी आपले जे SRT ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये जे अनुभवी शेतकरी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून आपणही कुठल्याही SRT ग्रुपमध्ये सामील व्हायचं आणि त्यात पाहिजे ते आपल्याला काही अडीअडचणी आल्या तर ते आपल्याला अनुभवी शेतकरी मार्गदर्शन करतात. आणि याच्यासाठी म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी SRT शेती शाळा असते. हे दर महिन्याला आपल्याला शेती शाळेला आपण कुठल्याही एका शेती शाळेला आपण अटेंड करून याची सविस्तर माहिती तिथे दिली जाते. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं करायचं, काय करायचं, कुठल्या पिकांना कुठलं तणनाशक मारायचं याच्याबद्दल तिथे योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. आणि ह्यात हे जे आहे ना, आपण सुरुवातीला शेताला नांगरटी केली होती. नांगरटी केल्यानंतर आपण त्यात शेणखत टाकलं होतं. शेणखत टाकल्यानंतर एकरी आपण 4 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं होतं. आणि हे शेणखत म्हणजे आपण गाईचे जे कमी कुजलेलं म्हणजे ताजं शेणखत टाकलेलं होतं. म्हणजे त्यात काडी कचरा वगैरे सगळं होतं. हे म्हणजे कमी, म्हणजे ते जे काठेवाडी गाई असतात त्या गाईंचं जे ताजं शेणखत होतं ते खत टाकलेलं होतं. आणि ते टाकल्यानंतर आपण त्याला टिलर केला परत, आणि नंतर रोटो केला, तसं पडू दिला. आणि त्यानंतर आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या घरात जे असले नसले जे धान्य होतं, कडधान्य होतं, आपण त्याला फेकून दिलं होतं. आणि नंतर त्यात ते उगल्यानंतर त्याला उगू दिलं. परत त्याला आपण परत अजून रोटो केला एक वेळा. रोटो केल्यानंतर आपण बेड बनवण्यासाठी आपण बेड न बनवता अशा आपण आपल्याला लागवड करायची होती, कंद लागवड करायची होती. कंद लागवड केल्यानंतर आपण काय केलं, त्याला हे साऱ्या बनवल्या 5 फुटावर, आणि त्यात आणायच्या ते जे बेड तयार झालेले होते मधले, म्हणजे जे पट्टा असतो त्या बेडवर आपण कंद लागवड केले, म्हणजे खोड लागवड केलं. आणि ही 1 सप्टेंबरची लागवड आहे. आपण बघू शकतात खोड पण चांगलं आहे. हे पील पण काढतात, पण आता आपण आपलं काढायचं बाकी आहे. पील कापून घेतात आपण वरच्यावर. आणि आपण इथं खोड पण बघू शकतात बऱ्यापैकी आहे. याला खतसुद्धा आपण कमी टाकलेलं आहे, रासायनिक खतंसुद्धा कमी टाकलेलं आहे. आणि हे बेड बनवल्यानंतर आपण यात ड्रीप लाईन आधी टाकून घेतली होती, त्याच्यानंतर लागवड केलेली होती. आणि हे जे खत आहेत, खतंसुद्धा आपण लिक्विड जे ऑर्गॅनिक खतं म्हणता किंवा रासायनिक खतं म्हणा किंवा गोकृपामृत किंवा जीवामृत वगैरे, हे आपण लिक्विड स्वरूपात आपण ड्रीपद्वारे सोडतो. आणि यात 1 सप्टेंबरपासून आतापर्यंत निंदणी एक वेळाही निंदणी केलेली नाही आहे, वखर पण आलेलं नाही, आणि बैलजोडीसुद्धा आपल्या शेतात आलेलं नाही. फक्त आपण काय करतो, हे जे मोठे मोठे गवत आहे, वाढलेले गवत आहे, वाढून जातात, तेव्हा आपण त्याला कापून टाकतो. कापल्यानंतर त्याला तणनाशक मारतो. बस अशा पद्धतीने हे नियंत्रण आहे. आत्ता आपल्याला खर्च खूप कमी झालेला आहे. म्हणजे कसं, आपला निंदणीचा खर्च, वेळोवेळी वखरच्या पाळ्या देतात ते बंद झालं. आणि हे जे पील वगैरे वाढतात त्याला कापणी करण्यासाठी आपण आपला माणूस आपल्याला एक करून देतो.
अशा पद्धतीने आपण याची हे केलं आहे. आपण बघू शकता हे जे तण होतं हे पूर्ण यात सुकलेलं आहे. याचं आता काय होतं, ही आपल्याला आपण मल्चिंग टाकतो, हे मल्चिंग टाकायची गरज नाही. बघा हे मल्चिंगसारखंच झालेलं आहे. बघा आपण ही गवत आहे आणि गवताखाली कुठल्याही आहे ना जीवाणू असो, गांडूळ असो, हे जे गवताच्या खाली वाढतात हे आपल्याला पण कल्पना आहे, कारण की तिथे थंडावा असतो. बरेच शेतकरी काय करतात, आपल्या शेतात जर गवत काडी कचरा असला त्याला जाळून टाकतात आणि उन्हाच्या टायमाला जाळतात. तिथे काय होतं की उन्हाच्या टायमात हे जे गांडूळ आणि जीवाणू सावलीसाठी किंवा थंडाव्यासाठी तिथे येऊन बसलेले असतात. आणि आपला शेतकरी काय करतो, ज्याला आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो, शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ आहेत आणि त्या गांडुळाला आपण भर 4 वाजेच्या टायमाला, म्हणजे भर उन्हाच्या टायमाला 3 ते 4 वाजेच्या टायमाला, 2 वाजेच्या टायमाला आपण त्याला आक्काडी लावतो आणि जाळून टाकतो. असं न करता आपण आपल्या शेतातले गांडूळ जाळणे हे चुकीचं आहे, तर जाळायलाच नको पाहिजे. आपण आपल्या शेतात एका ठिकाणी बांध तयार करायचा, त्या बांधावर कचरा, काडी कचरा त्यात एक्स्ट्रा असला तर त्यात टाकायचा किंवा आपण शेतातच त्याला कुजवायचा. मध्यावर आपण लांब बांध टाकू शकतात किंवा मध्यावर एक मोठा ढीग करू शकतात. मी पण तो ढीग केलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा माझे मागील व्हिडिओ असतील त्यात आपण ते बघू शकतात. शेतात काय आहे, पूर्ण आजूबाजूला जे काडी कचरा किंवा काट्या वगैरे झाडं, लाकडाच्या फांद्या पडतात शेतात. असं पसरवण्यासारखं आपल्याकडे कटर नसल्यामुळे आपण काय करतो, त्या ढिगावर टाकतो. रस्त्यात जर समजा कुठे जर घाण वगैरे दिसली तर आपण बैलगाडीत आणून त्यातसुद्धा टाकू शकतो. आणि ते कचरा आज न उद्या माझ्या ढिगामध्ये मोठमोठे लाकूडसुद्धा आहेत, ते सुद्धा कुजून बारीक होत आहेत, त्याच्यासुद्धा खत बनतं आहे. अशा पद्धतीने आपण आपली शेती आजपर्यंत जे पारंपरिक पद्धतीने जी शेती करत आलो त्यात आणि यात एकच बदल आहे. आपण पारंपरिक शेतीमध्ये जो करतो तो खर्च जास्त असतो आणि उत्पन्न त्या मानानं कमी असतं. आणि यासाठी पद्धतीत आपला जो खर्च आहे खूप कमी असतो आणि त्या मानानं उत्पन्न खूप जास्त असतं. मग आपण जर समजा आपल्याला सुरुवातीला जर खर्च करायचा आहे तर कर्ज करावं लागतं आणि कर्ज केल्यानंतर उत्पन्न आलं तर कर्ज फिटतं, नाही तर ते अधिक होत राहतं. आपल्याला कर्जातून कर्जमुक्त शेतकरी जर करायचा असला तर आपल्याला हे जे SRT पद्धती आहे, ह्या SRT पद्धतीने आपण कर्जमुक्त होतो आणि आलेलं जे उत्पन्न आहे, हे जे उत्पन्न आहे आपण पुढच्या टायमाला आपल्याला कर्ज काढायची गरज पडू देत नाही. अशा पद्धतीने आपण सुद्धा SRT पद्धतीने शेती करू शकतात. SRT पद्धतीनं जर शेती आपल्याला करायची असली, जवळचे जे SRT शाळा असतात त्याचा जर आपल्याला कधी असते काय असते तर आपल्याला SRT ग्रुप जॉईन करावे लागतील. आणि SRT ग्रुपमध्ये आपल्याला जॉईन कोण करेल, जो SRT शेतकरी आहे. तर ते शेतकरी तुम्हाला कुठल्याही ग्रुपची लिंक म्हणा किंवा त्या ॲडमिनला तुम्हाला ॲड करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात. किंवा दुसरा एक पर्याय आहे, आपण यूट्यूबलासुद्धा सर्च करू शकतात SRT म्हणून. SRT शेती म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला SRT शेतीबद्दल खूप व्हिडिओ मिळतील आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही घर बसूनसुद्धा आपण SRT पद्धतीने शेती करू शकतात. आणि SRT पद्धती मी परत सांगतो की का करायची, की तुम्हाला जर कर्जमुक्त आणि आनंदी जीवन जगायचं असलं, कारण की शेतीत आल्यानंतर आनंद तेव्हाच येतो की पीक आपल्याशी बोलतं. आता माझ्या शेतात कमी खतं, कमी रासायनिक खतं किंवा जो खर्च कमी करूनसुद्धा केळी जर अशी डार्क ग्रीन दिसते, पानंसुद्धा चांगले मोठे दिसत आहेत आणि उत्पन्न जर चांगलं येतं आहे, तर मी का करू रासायनिक शेती, मी का करू ऑर्गॅनिक शेती. ही ऑर्गॅनिक शेती नाही किंवा रासायनिक शेती नाही, ही जैविक शेती आहे. आणि ह्या जैविक शेतीमध्ये आपण जे शेतातलं जे अवशेष आहे, पिकाचे जे अवशेष आहे, हे पूर्ण अवशेष आपल्या शेतातलं बाहेर द्यायचं नाही. वाटल्यास आपण दुसऱ्याच्या शेताचे जे अवशेष आहे आपल्या शेतात आणून टाकायचं. आता माझ्या शेताच्या बांधावर जर बांध फुटून दुसऱ्याच्या शेतातली जर माती माझ्या शेतात येते तर मला आनंद वाटतो. आजपर्यंत मला दुःख होत होतं, कारण यासाठी शेतीत जर दुसऱ्या शेतातलं पाणी जर आपल्या शेतात येतं आहे, तर आपल्या शेतातून जे पाणी आहे बाहेर न वाहता जास्तीत जास्त जमिनीत मुरतं. आपलं शेतातून जर नाला जात असला तर मी खात्रीनं सांगतो की ते नाल्याचं जे पाणी आहे, जास्तीत जास्त पाणी आपल्या शेतात मुरतं. आणि नाल्यातसुद्धा तुम्ही कितीही मोठा नाला असला
तरी त्यात तुम्ही यासाठी शेती करू शकतात. कारण की आपण येणारं पाणी अडवत नाही आणि बांध घालत नाही. येणाऱ्या पाण्याला सांगतात आपल्या शेतातून ये, शेतात बाहेर जा, पण ते पाणी बाहेर जायला तयार नाही. कारण की ते पूर्ण आपल्या शेतीला धरून ठेवतं आपल्या शेतीत. कारण की जीवाणू असतात, आपले जीवाणू त्यांना आमंत्रण देतात की पाण्या तू खाली ये. कारण की त्यांनी तसे रस्ते बनवून दिलेले आहे आपल्या यासाठी शेतीने. तसे रस्ते बनवून दिले, असंख्य म्हणजे पोकळी निर्माण करून दिली. कारण की जीवाणू करतील, जीवाणूंसाठी जे आपण खाद्य देतो ते सुद्धा पोकळी निर्माण करतात. कारण की हे जे गवत आहे, हे जे केळी आहे, हे जे कपाशी आता लागवड करू कपाशी, कारण की आपण हे ना केळीवर केळी, केळीवर केळी, कपाशीवर कपाशी न लावता आपले जे पिकं आहे हे पिकं आपण चेंज करायला पाहिजे. कारण की प्रत्येक पिकाचे जे खोड असतं किंवा मुळ्या असतात ते एकसारख्या नसतात. कुठल्या कडक असतात, कुठल्या नरम असतात, कुठल्या लांब असतात, कुठे सोटमूळ असतं, कुठे तंतुमूळ असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे खतं आहेत, सॉरी, ह्या ज्या मुळ्या असतात, तर प्रत्येकाचे कार्य आणि प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. आता जर समजा आपण तुरीची जी काडी पाहिली, तिची जी मोड पाहिली, सोटमोड असते, दूरपर्यंत खोल जाते. तशी ज्वारीची जाणारी, ज्वारीची, मकाची नरम असते. परंतु आपण जर सर्व एकसारखे न करता प्रत्येक पिकाच्या आपल्या शेतामध्ये लागवड झाली पाहिजे. म्हणून आता मी कपाशी सॉरी केळीमध्ये लागवड करताना आता हे बघा, हे जे केळीचं झाड, ते केळीचं झाड, हा जो मध्ये 5 फुटाचा अंतर आहे, यात आपण तुरीच्या बिया टोकन पद्धतीनं लागवड करू. म्हणजे केळी राहील, केळीला कापत राहायचं, केळी तणनाशक नष्ट करून टाकायची, किंवा ते आपल्याला अनुभवी शेतकरी सांगतीलच कसं करायचं, ते आपण टेन्शन नाही घ्यायचं. आणि ही तूर मोठी झाल्यानंतर परत आपण दुसऱ्या जागेवर दुसरं पीक पेरू शकतो. यात आपण मका घेऊ शकतो, हरभरा घेऊ शकतो, सोयाबीन घेऊ शकतो, कपाशी घेऊ शकतो, ज्वारी घेऊ शकतो. एकच पिकावर न राहता आपण वेगवेगळ्या सर्व प्रकारचे पिकं घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपण शेती करू शकतो. आपला हा व्हिडिओ बराच मोठा झाला आणि हा एवढा मोठा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वात आधी आपण धन्यवाद देऊ तुम्हाला. आणि हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा, आपला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल, किंवा यात काय सुधारणा करायला पाहिजे, आपण जो व्हिडिओमध्ये जे माहिती दिली यात काय कमी आहे, याबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करू शकता कमेंटद्वारे. आणि आपण आपल्या ह्या सेवाभाव 113.7 सेवाभाव 1137 ह्या आपल्या सेवाभाव चॅनलला आपण सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.